हॅलो मित्रमंडळींनो, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज मी बनवते आहे पनीरची भाजी. तर मी आता कांदा टोमॅटो चिरून घेतला मेघाकडून आणि अद्रक लसूणची पेस्ट केली. आता मी तुम्हाला दाखवते कसं करते मी काय काय केलं. तो बनवायला पनीर होतं घरात आणलेलं. आता मी तेलात पहिल्यांदा कांदा परतायला ठेवला आहे. 4-5 काजूचे तुकडे आणि काजू आणि 4-5 बदाम टाकले. आता याच्यामध्ये खडे मसाले टाकते. थोडंसं शहाजिरे, जिरं, धने, दगडी फूल, 2-4 काळी मिरी, 2-4 लवंग आणि मोठी काळी इलायची असेल तर ती पण टाका आणि थोडंसं जावित्री आणि दालचिनीचा तुकडा. थोडेसे अख्खं धने ते पण टाकलं. आता त्याला थोडासा चांगला वास येईपर्यंत परतून घ्यायचं. मेघाने मला पटपट हेल्प केली. जरा कांदा चिरून दिला. तिला चांगला पातळ जमतो चिरायला, ती चांगला चिरते, त्यामुळे मी तिलाच देते चिरायला. एक हिरवी मिरची टाकायची. जरा हिरवी मिरची चव येते त्याच्यामध्ये. असं वरण टाकली तरी चालेल, पण मी याच्यातनं टाकते. जरा चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगल्या मसाल्याचा वास येईपर्यंत हे करायचं. त्याला त्यात थोडीशी धने जिऱ्याची पावडर, तुमच्याकडे असेल तर एक साधारण अर्धा चमचा घ्या. आणि धने पावडर जास्त टाका. मी धनेची बिया टाकल्या, धनेचे बीज टाकले, त्यामुळे धने पावडर जास्त टाकायची, चांगली टेस्ट येते. 1 चम्मच हळद, काजू आणि बदाम टाकले तर कसं थोडं रिचनेस येते ग्रेव्हीला, त्यामुळे. आता मी टोमॅटो चिरलेली. तुमच्या हिशोबाने करायचं. जेवढी लोक आहेत घरात तेवढं जास्त कांदा, जास्त टोमॅटो चिरून करायचं. तर आम्ही तिघीजणीच आहे, तर तिघींसाठी थोडीशी ग्रेव्ही पण झाली पाहिजे, थोडंसं पातळ पण झालं पाहिजे. पुरण्यासाठी मग जरा असं मी खूपच ग्रेव्ही टाईप करत नाही हॉटेलसारखं, थोडंसं पाणी जरा रस्सा करते. आता टोमॅटोला चांगलं जरा शिजू द्यायचं. तर म्हटलं आज काय करावं स्वयंपाकाला. भाजीला आईचं काल श्राद्ध होतं, तर आईसाठी केलं होतं. आईला जे काय हिरव्या भाज्या पाल्या खायची वगैरे, भरपूर खायची, सगळंच खायची, पण मोजकं आणलं. 1-2 भाज्या, भाकरी केली. आणि आता म्हटलं आज काय करावं, तर मी पनीर आणून ठेवलं होतं. तर म्हटलं मग पनीर आणि चपाती करते. पनीरची भाजी, चपाती. बघू मुलांना भात खावायचं होतं तर भात करते. तर मग मेघाने मला दिले कांदा चिरून, टोमॅटो चिरून दिले. सकाळी उठल्यापासून पटपट उठले. जरा खूप दिवसापासून झोप नव्हती रात्रभर. काल अचानक झोप आली मला. झोपले, जरा आराम केला. माझ्या बहिणी वगैरे भेटायला आल्या होत्या. श्राद्ध होतं तर त्यांना चहा वगैरे करून दिला. आणि मग जरा गप्पा टप्पा झाल्या. ते जरा आमचं पाड्याचं पण चालले बेकरीचं, तर त्याच्याविषयी चर्चा झाली थोडीफार. तर म्हटलं आता काय करावं. मुलींनी सकाळी उठून आंघोळ केली, चहा पिला. मग आता हे पनीर आणलं. अर्धा किलो पनीर आहे, 500 ग्रॅम. तर पहिलं मला 500 ग्रॅम 250 ग्रॅम कळतच नव्हतं. मग नंतर चेक केलं मी, तेव्हा कळलं. मग हे अर्धा किलो पनीर. आता याचे तुकडे करते छोटे नाही खाण्यासारखे हॉटेलमध्ये जसं खातो आपण तसं घरी तसं करते. आणि मिक्सीमध्ये हे करून देते. त्याच्यामध्ये तुम्ही घरचा मसाला पण टाकू शकता. टोमॅटोला ना चांगलं जरा शिजून घ्यायचं. टोमॅटो कच्चे लागत नाही. 1-2 मिनटं झाकण जरी ठेवलं याच्यावर तरी काय हरकत नाही. खडे मसाले कसे या मिक्सीमधनं ग्राइंड करून घेतले ना, तर खडे मसाले तोंडात येत नाही वरण टाकण्यापेक्षा. टाकायचं असेल तर तडक्याच्या वेळेस तमालपत्र टाकू शकतो. जिरं वगैरे सगळं मी पहिलेच टाकलेलं, जिरं, शहाजिरे, खडे मसाले. आता मसाला टाकून घेते. आम्ही जास्त तिखट खातो, तर मी 1-1.5 चमचा टाकलं. 1 चमचा म्हणजे मोठा चमचावर टाकलं मी लाल मिरची पावडर. तिखाला तुम्ही घरचा मसाला पण टाकू शकता, काय हरकत नाही. याने कसे जरा कलर चांगला येतो आणि तर्री पण चांगली येते, त्यामुळे टाकतो.
आता याला मंद गॅसवर 2 मिनटं हे करते आणि गार झालं की याची पेस्ट काढून घेते. मग दाखवते. हे पनीर याचे तुकडे करून घेते मी. कोथिंबीर आणली ती कोथिंबीर खराब झाली, म्हणजे साफ करूनच नव्हती ठेवली, निवडून ठेवली ना चिरून, तर मग काय होत नाही त्याला, एक 8 दिवस तरी टिकते. आता अद्रक लसूण तुम्ही यात पण टाकू शकता, पण मी टेचून घेतले, त्याला तडका देताना करेल मी. तुम्हाला टाकायचं तर बटर पण टाकू शकता, बटर तुम्ही. पनीर मसाला तर माझ्याकडे नाही रेडीमेड. त्याला जरा पाण्याने धुवून घेते, थोडं कट करून घेते जरा. ट्रायपॉट आहे पण छोटावाला आहे तो. असं बसल्या असं लांबून दिसत नाही, तो लांब पकडावा लागतो. किंवा मग रील वगैरे बनवू शकते मी. असं रेसिपीज नाही त्याच्यामध्ये व्यवस्थित, म्हणजे सगळं दिसत नाही. असं मी पनीर चिरून घेतलं. लकीला पण लई पनीर आवडतं, त्याला एक जर तुकडा दिला ना तो माझ्या मागच लागेल, खायला दे. त्यामुळे मी त्याला नंतर दिली 1-2 तुकडे त्याच्यासाठी. हे बघा पनीर. मी काय इकडे नाही म्हणतो, हे पाणी फेकून. दह्याचं पॅकेट हे काढून, दह्याचा डब्बा. हे बघा पनीरचे तुकडे केलेत. आता हे काढले मी शिजून. आता याला थोडं थंड होऊ देते, मग मिक्सीमधनं काढून घेते त्याला. हे बघा मित्रमैत्रिणींना मी सगळी ग्रेव्ही याची जी फ्राय केली होती ना मिक्स, ती काढली. आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं कोथिंबीर टाकते, चवीसाठी कोथिंबीर टाकायची. त्याला कसं जरा चव येते, टेस्ट येते. आणि यात 1-2 चमचे दही टाकते. दही आंबट नको आहे, क्रीमीवालं दही हवं आहे, ते टाकायचं त्याच्यामध्ये. आंबट दहीने मग काय होतं, पनीर असं आंबट लागतं. मग जे असं आंबट दही नाही ना ते टाका, ठीक आहे. जास्त नाही टाकायचं, जेवढं तुम्हाला. जर नसेल तर तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल, दही नाही टाकलं तरी चालेल, काय हरकत नाही, ठीक आहे. थोडंसं दही किंवा दूध असेल तुम्हाला घरात तर दूध पण टाकू शकता, तुम्ही दूध पण टाकू शकता. आता हे मिक्सीमधनं मी बारीक करून घेते, याची पेस्ट तयार करून घेते, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुदिना टाकायचा तर पुदिना टाकू शकता, कस्तुरी मेथी ॲड करू शकता, पण कस्तुरी मेथी नंतर तडका टाकताना पण टाकू शकता. नाही तर थोडंसं मिक्सीमध्ये केलं तर कडवट होतं, ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही करता ना पूर्ण भाजी, त्याच्यानंतर तुम्ही कस्तुरी मेथी टाकू शकता. आता मी याला ग्राइंड करून घेते. हे बघा बारीक झालेले आहे. ते मिक्सीमध्ये करण्यापूर्वी ना जर गरम करत असाल तर थोडं 5 मिनिटं थांबायचं. नाही बर्फ टाकला ना तर बर्फाने काय फरक नाही पडत. नाही तर मग मिक्सर फुटू शकतो, मिक्सर किंवा गार पाणी टाकायचं ना किंवा बर्फ. तर का मी मित्रमंडळीनं केलं, मिक्सीमध्ये फ्राय केलं मी. मिक्सीमध्ये पेस्ट तयार करून घेतली. आता तर हे खूप गरम टाकायचं नाही मिक्सरमध्ये, नाही तर मिक्सर जळू पण शकतो, काही होऊ शकतं, स्फोट होऊ शकतो, शॉक सर्किट होऊ शकतं. तर तुम्हाला गरम करायचं 2 मिनटं थांबा आणि त्यात थंड बर्फाची क्यूब टाकले 1-2 तरी चालेल, किंवा थंड पाणी टाका, ठीक आहे. किंवा मग 5-10 मिनटं थांबा आणि मग आरामात करा आणि जरासं नॉर्मल पाणी टाका, ठीक आहे. तर आता मी हे केले, तर आता मी भाजी करून घेते फटाफट. आता अमूल बटर घेऊन आले, थोडंसं मी टाकते, जरा टेस्ट येते छान, तडका देते. चढवली आहे तर कढाईमध्ये मी आता तेल टाकते. तुम्ही तुपामध्ये पण करू शकता, पण पनीरमध्ये मी तूप नाही टाकत, तर तेलामध्येच करते आणि थोडंसं अमूल बटर टाकते.
चमचा ओला झाला आहे मोठा, त्यामुळे करपवायचं नाही बिलकुल याला. आणि काय करते, जरा बटर टाकून घेते. बटर टाकते. नेहमीसारखं नाही का वास येतो. आता हा मसाला याच्यात टाकून द्यायचे, जो आपण मिक्सीमध्ये काढलेला. आता याच्यात काही टाकायची गरज नाही. चांगलं मिक्सीमध्ये कढाईमध्ये याला तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मी तुमच्याशी बोलता बोलता तमालपत्रच टाकायचं विसरले, तर तेलामध्ये तमालपत्र नक्की टाका. जेव्हा तेल टाकताना तडक्यामध्ये, तर मी आता वरणच टाकते, कारण मी विसरले तुमच्याशी बोलता बोलता टाकायला. त्याला चांगला तेल सुटेपर्यंत मस्त याला मिक्स करून घेते. आणि हे काय जे मिक्सरमध्ये राहिलं आहे त्याच्यात पाणी टाकून ॲड करायचं. पाणी किंवा दूध पण टाकू शकता. दुधाने कसं ठीक ग्रेव्ही होते. जर तुम्हाला पाणी पाणी नको असेल, नंतर काय होतं पनीरवर असं पाणी पाणी येतं ना, पाणी नको असेल तर तुम्ही दूध टाकू शकता याच्यात. पण एक मसाल्याची मात्रा बघून टाकायचं, कारण दूध टाकलं की मग त्याची चव बिघडते आणि सगळंच बिघडतं. मग पहिलंच त्याचा मसाल्याची मात्रा वगैरे सगळं बघायचं, मीठ वगैरे, मग दूध टाकायचं. किंवा दुधातच काय करायचं, थोडासा मसाला, हळद, मीठ टाकायचे आणि मग ह्याच्यात मिक्स करायचं. मिक्स करून जसं आपण दह्यात करतो. तर आता मी थोडासा अजून मसाला टाकते, कारण याला रंग येतो. तुम्ही पहिलं तेलाचा जो अद्रक लसूणची पेस्ट आहे त्यात पण तुम्ही मसाला टाकला तरी चालतो. आणि हे करायचं म्हणजे एक रेडनेस येतो आणि तडका लाल लाल कलर येतो चांगला. हा लाल कलरचा नाही, हा डेगी मिरचीचा लाल कलर नाही, ही लाल मिरची पावडर आहे. त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घेतो. आता हे पाणी जे आहे ना मिक्सीचं ते पण टाकून देतो. कोणाला ग्रेव्ही करायची ग्रेव्ही करू शकता, पातळ करायचं पातळ करू शकता, भातावर खायला वगैरे सगळं. मी चपात्या बनवणार आहे त्याच्याबरोबर. पुऱ्या पण बनवायचं, पण पुऱ्याला तर वेळ लागेल, त्यामुळे जरासं पातळ झालं तर काय करायचं, दूध टाकायचं, क्रीमीवालं दूध टाकायचं राहील, किंवा थोडीशी क्रीम टाकायची, दूध टाकायचं, चांगलं होतं, घट्ट आणि छान पण लागतं. वरनं कस्तुरी मेथी, कोथिंबीर कट करून चांगलं हे करायचं. आता याला चांगली उकळी येऊ देते, जरासं मीठ टाकते. त्याच्यानंतर आपण त्यात पनीर सोडूया. काजू बदाम याच्यासाठी टाकलं की त्याच्यामध्ये रिचनेस येतो, थोडंसं छान लागतं, टेस्ट लागतं. जर काजू बदाम नसेल तर मग आपलं तीळ असतं ना, तीळ पण टाकू शकता, तीळ आणि खसखस. ठीक आहे. आता हा खडा मीठ आहे तो मी टाकला आहे. हा पिंक सॉल्ट आहे, रॉक सॉल्ट. हे चांगलं पण असतं हार्टसाठी वगैरे, आणि पांढऱ्या मिठापेक्षा चांगलं असतं, आणि खडा मीठ तर चांगलंच असतं खायला, चव लागते. आणि पिसलेलं मीठ कसं असतं, बारीक मीठ, ते जरासं चव जरा कमी असते, कारण ते पिसून येतं ना इलेक्ट्रिसिटीमध्ये, मशीनमध्ये, त्यामुळे. तर त्याला चांगली उकळी होऊ देते. जून आहे आज आणि पावसाचा काहीच पत्ता नाही, पाऊस बिलकुल नाही आहे, नुसतं जरासं ढग येते बंद होते. मी पुण्यामध्ये राहते आणि तुम्ही कुठे राहता प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. अक्षरशः बिलकुल पाऊस नाही आहे. आणि गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल तर मे महिन्यात जो पाऊस चालू झाला होता 15-16 तारखेला, तो ऑक्टोबरपर्यंत पाऊस होता, दिवाळीपर्यंत. अक्षरशः घरं गळत होती, माझी घरं पूर्ण गळत होतं. आणि मध्ये 2020मध्ये घर उडालं होतं आमचं, पत्रे उडाले होते पावसामध्ये. चक्रीवादळ आलं होतं, वाढवा तुम्ही आठवा, चक्रीवादळ आलं होतं 2020मध्ये जून महिन्यात 3 तारखेला चक्रीवादळ आलं होतं महाराष्ट्रामध्ये. पुण्यात तर आलंच होतं. सगळे पत्रे उडून गेले होते, जवळजवळ इतका अर्धे पत्रे, अर्धे घराचे सगळे उडाले होते, सगळं
अक्षरशः पावसात आम्ही झोपलो होतो. पावसाचा का बारदाना बिस्तारा ठेवला होता आणि सगळे पत्रे उडून गेले होते. त्यामुळं मग त्या गवंडीला बोलून वरती मुंडाऱ्याच बसवल्या. सगळ्या विटा आणि वाळू वरतीच पडलेली. तर त्या चक्रीवादळ सगळं उडून गेलं होतं. तर त्याच्यामुळं त्या गवंडीने जे मध्ये सगळी पत्र्याला ते काय असतं ते मशीन, ग्रिलर मशीन सगळी बिळं पाडून ठेवली. तर सगळं पाणी सांडतं पडतं. आणि वरती तिकडं आतल्या खोलीमध्ये टाटा स्कायचं सेट टॉप बॉक्स ठेवलेलं आहे एका फरशीला लावून. जाड फरशी आहे, त्याला सेट करून ठेवलेलं आहे. तर ते फरशीमुळं ते पत्रे कुजून पाणी जमा होऊन ते पत्रे आता गळायला लागले. तुम्हाला पाऊस आला की मज्जा दाखवते. आता ते होईनच आता पत्रे बसवणं वगैरे. आई गेल्यापासून तर मी काहीच नाही केलं. साधा रंगही नाही मारला घराला. फक्त आई गेल्यानंतर जरा कपडे वगैरे चादरी वगैरे धुवून काढला, झटकाझटकी केली होती. तसंच आहे. फक्त घरातलं जे काही नॉर्मली आवडते तेवढंच आवडलं. भांडी बिंडी तर खूप पसारा, अक्षरशः खाटाखाली सगळे पोती भरून ठेवले. भांडी बिंडी सगळं खूप घाम येत. झोप होत नाही, त्यामुळे पफिनेस आले डोळ्यांवर. डार्क सर्कल पडले, ते तुम्हाला दिसत असेल. झोपच नव्हतं. आई वारल्यापासून झोपलीच नाही जास्त. कधीतरी झोपते. असं वाटतं की दारू पिल्यावर पेतळणे दिसतं. झोप नाही, त्याच्यामुळे सगळे डोळे. झोप झाली की व्यवस्थित होतात. आणि हे पफिनेस आले बघ झोप नसल्यामुळे. उकळी येऊ देते मी आणि याच्यामध्ये मग आपण पनीर सोडूया. मीठ टाकले, जरा उकळी येते चांगलं. त्याला मेगा फॅन बारीक कर ना जरा. मग हे काय करते मी, जरा जास्तच करून ठेवते. म्हणजे दोन्ही टायमाला संध्याकाळी जरी भाजी चुकून नाही गेली तर मग हे परवडतं, पोट पण भरतं. हे संध्याकाळी पण मुली खातात. संध्याकाळी अजून दुसरं काहीतरी केलं, हे पण थोडंसं उरलेलं असतं की खातात. मग हे तर सगळं तेल उडून काळं काळं झालेले. गॅसचं फोडणीचं तेल उडून, चपात्यांचं तेल उडून. आता दर 8 दिवसांनी मी तर 4-5 दिवसांनी याला फरशीने चांगली घासते, काथ्यानी चोळून काढते. पण इथला याला रंग मारावा लागेल. तो आता बघू कधी मुहूर्त लागतोय. लावेल मी रंग. किंवा मग त्याला ते फॉल पेपर नाही का आलेत नवीन, जे बर्म फ्रू असतं, ज्याला आग बीग लागत नाही, ते लागेल. त्याला चांगली आग उकळी. काहीच नसेल तर तशी पण पनीरची भाजी करू शकता. कांदा टोमॅटो फ्राय करून मिक्सीमध्ये बारीक करायचं, त्याची पेस्ट करायची आणि टाकायचं. आणि तुम्ही काजू बदाम नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे तीळ टाकू शकता, पांढरा तीळ. आणि खसखस टाकू शकता. काही नसेल तर मग ते टरबुजाच्या बिया मिळतात बघा, ते टाकू शकता. आणि काहीच नसेल तर काही हरकत नाही आहे. थोडंसं तुम्ही ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन मिक्स करून त्यात हळद मीठ आणि मसाला टाकून ते टाकू शकता. त्याची पण ग्रेव्ही छान होते. म्हणजे दूध पण टाकायचं असेल, तुम्हाला दही पण टाकायचं असते, ही पण ग्रेव्ही छान होते. ठीक आहे. आता हे पनीर मी टाकलं, याच्यामध्ये टाकून घेते. मिक्स करते याला चांगलं. पनीरला मी काय फ्राय वगैरे करून नाही घेतलं, तसंच खातो मी. त्याला खूप वेळ लागतो. मग काय घरात तर खायचं आहे. जरासा थिकनेस येण्यासाठी तुम्ही वरनं क्रीम पण टाकू शकता. रिचनेस येण्यासाठी दूध टाकू शकता. मी पाणी टाकलंय. जशी चव नाही लागली तर मी त्यात दूध पण टाकेल थोडंसं. तर त्याला चांगली उकळी होऊ देते. ठीक आहे. आणि मग वरनं कोथिंबीर सर्व करते. चव पण बघते मिठाची. आता याला चांगली उकळी होऊ देते. चपात्या करते. तुम्ही ग्रेव्ही टाईप पण करू शकता. मी जरासा पातळ केलं, मुलांना खायला लागतं सारखं म्हणून. हे बघा गाईस, मी पीठ मळलं आता चांगलं. त्याच्यात चपात्या लाटून घेते फटाफट. भाजी पण झालेली आपली. आता याच्यात जस्ट कोथिंबीर टाकते आणि मुलींना वाढते, तुम्हाला दाखवते. ठीक आहे. आता फटाफट मी चपात्या करून घेते. का परी बसली तिकडं काहीतरी ड्रॉइंगचं करत, तर मी चपात्या करून घेते फटाफट. मावशी, आज काय केलं जेवायला? आज मी केलं आहे पनीर मसाला, चपाती हां, आणि काकडी, थोडंसं श्रीखंड.
हं. ठीक आहे. दे मला. आता माझ्याकडे दे मला. तर मित्रमंडळीनं मी आंघोळ करून आले. मला खूप गरम होत होतं. स्वयंपाक केला आणि थोडंसं थंड पाणी ओतून आले अंगावरून. आणि आता जेवण झालेलं आहे. मुलांना जेवण देते. खूप भूक लागली आहे त्यांना. तर दाखव. पनीरची भाजी केलेली. मुलींना वाढले मी. हे परीचं ताट आहे. परी दे. परीला दे. तिला आवडत नाही व्हिडिओ, त्यामुळे तिचा नाही काढत आहे व्हिडिओ मी. हे मेघाला. तर मी पण थोडंसं वाढवून घेते. ही माझी कडक चपाती. कडक थोडा वेळ लागला. थोडीशी नरम आहे पण मगाशी कडक झाली होती. तर आता मी खाते. कसं झालं? मीठ वगैरे लागले व्यवस्थित? छान झाली भाजी. जेव. अरे मस्त झाली भाजी. खूप मस्त झाली भाजी. खूपच छान झाली. तुम्ही ट्राय करा एकदा. खूप सुंदर झाली. मी आता फटाफट जेवून घेते काही आणि तुमच्याशी बोलते. ठीक आहे. मला खूप भूक लागली. मी जेवून घेते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ही भाजी पनीरची. ठीक आहे. ठीक आहे मित्रमंडळींनो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझी रेसिपी, माझा ब्लॉग, घरचे सगळं जे काय असेल ते तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. बाय बाय मंडळी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.